गडचिरोली जिल्हा परिषदेअंतर्गत शालेय आणि अधिकारी कर्मचाऱ्यांच्या क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धांचे उद्घाटन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते झाले। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आमदार डॉक्टर देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंग, उपजिल्हाधिकारी धनाजी पाटील, पद्मश्री परशुराम खुणे, माजी सनदी अधिकारी विक्रम मेहता यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती। शालेय विद्यार्थी तसेच अधिकारी कर्मचाऱ्यांच्या क्रीडा आणि सांस्कृतिक कलागुणांना वाव मिळावा यासाठी गडचिरोली जिल्हा परिषद मार्फत स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते। या क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी क्रीडा स्पर्धांचे महत्त्व सांगितले। करता जे 15,000 देतो तिथे 1 लाख दिला पाहिजे आणि आज इथे जे आपल्याला लागतो जिल्हा लेवलवर एक 10 लाख रुपयाचा तरतूद आपण ठेवला तर कुठेतरी आपण प्रोत्साहनपर कुठपर्यंत आपण आपले जे शिक्षक आहेत त्यांना सांगतो 100 रुपये दे, रसीद फाड, हे फाड ते फाड, ह्या दुकानाकडे जाते, धर्मराव बाबाकडे जाते, होळीकडे जाते, गजबेकडे जाते, ह्याला धरते त्याला धरते, सीओ मॅडम कडून 500 घ्यायचा आणि ॲडिशनल सीओ कडून 500 घ्यायचा, हे जमा करत 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 खेळ होतच नाही, परंतु आपण वेळेवर जमा करून कसा तरी आपण कार्यक्रम करत असतो। हे कुठेतरी बंद झाला पाहिजे। आपल्याला स्वयंभू हा निधी आपला करता स्पोर्ट्स करता तयार असला पाहिजे, अशा प्रकारचा व्यवस्था आम्ही दोघे सहकारी आमदार आहेत आणि मी तुमचा भूमिपुत्रच आहो। मी गडचिरोलीत 7 ते 10 फेब्रुवारी या कालावधीत स्पर्धा होणार असून यामध्ये कबड्डी, खो खो, व्हॉलीबॉल, क्रिकेट, टेबल टेनिस, रस्सी खेच, कॅरम, चेस, रांगोळी यांसह पाककला आणि सांस्कृतिक स्पर्धांचाही समावेश असणार आहे। त्यासाठी जिल्हाभरातील शाळांमधील विद्यार्थी आणि कर्मचारी गडचिरोलीत दाखल झाले आहेत। जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंग यांनी कार्यक्रमाची रूपरेषा आखली असून शालेय विद्यार्थ्यांपासून अधिकारी यांच्यात होणाऱ्या क्रीडा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमावर विशेष लक्ष राहणार आहे। यावेळी उपस्थित आमदार कृष्णा गजबे, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंग, उपजिल्हाधिकारी धनाजी पाटील, पद्मश्री परशुराम खुणे, माजी सनदी अधिकारी विक्रम मेहता तसेच मान्यवरांनी क्रिकेट, रस्सीखेच तसेच विद्यार्थ्यांसोबत जेवण, गप्पा गोष्टी करीत खेळाचा आनंद लुटला। गडचिरोलीच्या वतीने शालेय क्रीडा बाल स्पर्धा तसेच कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा क्रीडा स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रम हे या पद्धतीने जिल्हा परिषद गडचिरोलीने याचा फरवरी 7 ते फरवरी 10 तारखेपर्यंत आयोजन केलेलं आहे। जवळपास 3 वर्षे कालावधीनंतर आपल्याकडे जिल्हा पातळीवर आपण मुलांसाठी जी आहे ती क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि याचा उद्दिष्ट असंच होता की कोविड कालावधीमध्ये आपल्याकडे हे क्रीडा स्पर्धा आयोजित करता आला नाही, त्यामुळे आत्ता तरी मुलांना त्यांचे कलागुण दाखवण्यासाठी संधी भेटली पाहिजे आणि त्यांच्यामध्ये असलेले कलागुणांना वाव भेटला पाहिजे, म्हणून आम्ही हे क्रीडा स्पर्धा आयोजित केलेली आहे। आणि त्याचबरोबर दुपारच्या सत्रामध्ये क्रीडा स्पर्धा बरोबरच संध्याकाळच्या सत्रामध्ये मुलांसाठी क्रीडा स्पर्धा बरोबरच कला स्पर्धा सुद्धा आहेत। मुलांसाठी खो खो, कबड्डी, व्हॉलीबॉल यासारखे आउटडोर गेम्स, त्याचप्रमाणे कॅरमसारखे आउटडोर गेम्स आम्ही नियोजित केलेले आहेत। विशेष म्हणजे यासाठी महिला जे खेळाडू आहेत त्यांच्यासाठी सुद्धा क्रिकेट मॅचचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि महिलांना आवडेल या प्रकारचे काही वेगवेगळे गेम्स जसे की पाककला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा आणि महिलांसाठी गेम्स हे सुद्धा आम्ही आयोजित केलेले आहेत। आणि जिल्हा परिषद मध्ये जे कार्यरत कर्मचारी अधिकारी आहेत त्यांचे प्रावीण्य प्राप्त मुलांचा सुद्धा आम्ही सत्कार करणार आहोत। नुकतेच गडचिरोली पोलीस दलाकडून क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे मोठ्या थाटात आयोजन करण्यात आले होते।
यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम तसेच अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थिती दर्शवून मॅरेथॉन हजारोच्या संख्येने हर्ष उल्हासात संपन्न झाले। त्यानंतर लगेच जिल्हा परिषदेकडून होणाऱ्या क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन असल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे विशेष लक्ष राहणार आहे। तर क्रीडा सांस्कृतिक कार्यक्रमात प्रावीण्य प्राप्त शालेय विद्यार्थी अधिकारी यांना गौरवण्यात येणार असल्याने जिल्हाभरातून या क्रीडा स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळत असून सर्वांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे। लोकस्पर्श न्यूज साठी ओम प्रकाश चुनारकर सह रवी मंडावर, गडचिरोली।